पीडित मुलीनं आज पोलीस स्टेशनसमोर जाऊन हजर झालेलं आहे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुमच्यावर तुम्ही आणि जगताप साहेबांनी चुकीचा आरोप केला असं त्याचं म्हणणं आहे. माझं 1 वर्षापासून प्रेम होतं. तुम्ही दोघंही राजकारण करताय असं. महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत आहेत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत. ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे. भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे. अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत. लव्ह जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे. तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे. ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत. हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे. परवा जेव्हा मी मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते. संग्राम भैया जगताप आणि मी तिथं गेलो होतो. राजकारण करण्याचा काहीच विषय नाही. या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे, त्यांना जमिनी द्या, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, धमक्या द्यायच्या, असे प्रकार सुरू होत आहेत. आता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबांनो गोपीचंद पडळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी सज्ञान आहे, तिचं वय 21 पूर्ण आहे आणि मुलगी सज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार. आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे. कायदा काय म्हणतोय की 21 वर्ष मुलीची पूर्ण असल्यामुळं 18 वयापेक्षा जास्त तिचं वय आहे, त्यामुळं ती जे म्हणल ती सज्ञान असल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे. परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला, पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला, त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला, मुलीच्या आईला पाठवला, मुलीच्या मामाला पाठवला. तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो. नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे. ही कोण म्हणतंय? मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केला आहे का? नाही. ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला. आता माझं म्हणणं काय आहे, आम्ही हेच म्हणतोय ना, महाराष्ट्रात ओरडून सांगतोय की लव्ह जिहाद काय प्रकार आहे, तर हाच लव्ह जिहाद प्रकार आहे ना.